लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे रात्रीपासून अनेक पुलांवरून पाणी वाहू लागलंय। जिल्ह्यातील महत्त्वाच्या 5 ठिकाणच्या महामार्गांवरील बस आणि वाहतूक बंद करण्यात आली आहे। मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची मोठी आवक सुरू आहे। त्यामुळे प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आले। त्यातून तब्बल 3,500 क्युसेक पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आले। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे। चांदोली धरण 92% भरलंय। त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रामध्ये 6,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील गेल्या आठवड्याभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग आहे। त्यामुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सीना नदी दुथडीवरून वाहते। कोल्हापुरात पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। या धरणातून सध्या 11,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले। कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे। किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे। रायगड जिल्ह्यात सलग 4थ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। जोर कमी असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत। त्यामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी साचलं असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढलेला आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले। मच्छीमार बांधवांनी समुद्रात मासेमारी करू नये असा इशारा देखील दिला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे तालुक्यातल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे। दुसरीकडे नागरी वस्त्यांमधील नाले तुडुंब भरल्यानं काही घरांमध्ये पाणी शिरलं। पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या कालावधीत काही भागात अतिवृष्टीचा अंदाज आहे। प्रामुख्यानं कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग होणाऱ्या धोधो पावसानं जलसाठा वाढलाय। या धरणात पाणीसाठा 90% पोहोचलाय। वर्षभराची तहान भागेल इतका पाणीसाठा आता जमा झालाय। नवी मुंबईतही कालपासून पावसाची संततधार सुरू असून याचा फटका तुर्भे मॅफ्को मार्केटला बसलाय। इथल्या सखल भागामध्ये रस्त्यावर पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। आणि शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे घोडबंदर मार्गावर गायमुख घाटापुढे रस्त्याच्या एका बाजूला पाणी साचलं। त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। या पावसाचं पाणी रस्त्यांवरच्या खड्ड्यात साचत असल्यानं वाहन चालकांची तारांबळ उडाली। तर पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। मुंबईतील जोरदार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय। कुर्ला स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅक पाणी साचायला सुरुवात झाली आहे। लोकल वाहतूक काहीशी मंदावली तर दादरमध्ये रुळांवर पाणी साचायला सुरुवात झाली। पाऊस असा सुरू राहिल्यास लोकल वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विरारमधल्या युनिटेक निवासी संकुलात 3 दिवसांपासून पाणी साचलंय। त्यामुळे रहिवाशांचे अतोनात हाल झालेत। या संकुलात 35 ते 40 इमारती आहेत आणि तळमजल्यावर प्रत्येकाच्या घरात पाणी शिरलंय। पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी भागातल्या तारापूर चिंचणी भागात जोरदार पाऊस झालाय। जिल्ह्यातील भात रोखण्या पूर्ण झाल्या असून भात पिकांना उभारी देणारा पाऊस सध्या पडतोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पैनगंगा नदी कोपली आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली तर मुकिंदपूर अंबोडा रस्ता 3 दिवसांपासून पाण्याखाली गेलाय। हिंगोली जिल्ह्यातील अनेक धरण मध्यम आणि लघु साठवणूक तलाव पूर्ण क्षमतेने भरलेत। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटलाय। औंढा शहरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरून प्रवाहित झाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत, वाहतूक ठप्प झाली, त्यामुळे स्थानिकांची कामं खोळंबली।
जिल्ह्यात सलग 3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं, त्यामुळे नदी, ओढे, नाल्यांना मोठा पूर आला असून जिल्ह्यातली महत्त्वाची धरणं 100% भरली आहेत. हिंगोली जिल्ह्यातील 22 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. जोरदार पावसामुळे औंढा नागनाथ शहरातील आदि नागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात 4 फूट पाणी साचलं, त्यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेऊन माघारी परतावं लागलं. हिंगोलीच्या आजेगाव जवळच्या ओढ्यानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. नाल्यानं धोक्याची पातळी ओलांडल्यानं वाहतूकही ठप्प झाली. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. गावातील अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकलेत, त्यामुळे गावामध्ये बचाव कार्य वेगाने सुरू आहे. नांदेडच्या मुखेडमधील मुक्रमाबाद या गावात पुरानं थैमान घातलं. पुराच्या पाण्यामध्ये बुडून 50 म्हशींचा मृत्यू झाला. लेंडी धरणाच्या बुडीमधील क्षेत्रात अनेक गावात पाणी साचलं. नांदेडमधील मुखेड तालुक्यातल्या हसनाळ आणि रावणगाव पाण्यामध्ये बुडालंय. गावांमध्ये पावसामुळे अनेक जण अडकून पडलेले आहेत. एसडीआरएफच्या टीमनं बचाव करत ग्रामस्थांना बाहेर काढलं. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. जालन्यात पावसामुळे श्रीकृपा रेसिडेन्सीमधील तब्बल 50 घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे घरांमधील धान्यासह साहित्याचं नुकसान झालं. तर कोठारी नगर इथल्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं. जालन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सकलेच्या नगर या भागातील घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली आहे. तर घरातल्या साहित्याचंही मोठं नुकसान झालं. वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे नदीनं रुद्रावतार धारण केला. तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पैनगंगा, कांज आणि काटेपूर्ण उतावळी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे नाल्यांना देखील पूर आलेला आहे. पुरामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. वाशिमच्या उतावळी नदीला पूर आलेला आहे. पुरामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली, तर नागरिकांची देखील तारांबळ उडाली. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर इथं पावसामुळे नाले, ओढ्यांना मोठा पूर आला, त्यामुळे जागीर महाराज संस्थांकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद आहे. वाशिममधील कुकसा लघु प्रकल्प तुडुंब भरलाय, त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरण ओव्हरफ्लो होत असल्यामुळे धरण पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या पावसाचा मूर्तिकारांना फटका बसला. मूर्तिकारांच्या गोदामांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं. अकोला जिल्ह्यामध्ये पावसाने चांगला जोर पकडला. या पावसामुळे पातूर तालुक्यातील झरंडी गावातून वाहणाऱ्या उतावळी नदीला पूर आला, त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरलं. अकोला जिल्ह्यातील मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे दुधानी धबधबा ओसंडून वाहतोय, त्यामुळे धबधब्याच्या आसपास असलेल्या शेतजमिनीमधील पिकांचं मोठं नुकसान झालं. चंद्रपूरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. तर या पावसामुळे 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरले असून अन्य सर्व प्रकल्पांची क्षमता 60% अधिक झाली आहे, त्यामुळे धान, कापूस आणि सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. अकोल्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे मन नदीला मोठा पूर आल्यामुळे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली. तर यामुळे बाळापूर इथं प्रवेश करणारा पूल पाण्याखाली गेल्याने पुलावरनं मार्ग बंद करण्यात आले. दरम्यान नागरिकांनी पूल ओलांडून प्रवास करू नये असं आवाहन केलं. वाशिममध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे ग्रामीण भागांचा तालुक्याशी संपर्क तुटला. तर यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, मूग, हळद या खरीप पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. दरम्यान प्रशासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.